कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला आमच्या नात्याला सगळ्यांचा आशीर्वाद हवाय। बरोबर ना दादा? बरोबर। जोपर्यंत लाली आत्या स्वतः आमच्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत आम्ही हे लग्न करणार नाही। चारूची ना हिम्मतच कशी झाली माझ्या समोर ओवी आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढूची। कोण हा कोणी? लाली आत्या, लाली आत्या, हो इतका रागराग करू नका। बास झालं, तुम्हाला त्रास होईल। हा? जखमेवर मीठ चोळणाऱ्या लोकांनी ना माका होणाऱ्या त्रासाची काळजी कशा करायची? बाहेरचा काय झाला तेवढा कमी नाही झालाय काय गो? लाली आत्या, बाहेर माझं कुणीच काही ऐकून घ्यायला तयार नाहीये। तुम्ही मला समजून घ्याल ह्याच विश्वासाने मी इथे आले। मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की ओवीच श्रीनूसाठी योग्य मुलगी आहे। रूप, पैसा, शिक्षण, समज या सगळ्याच बाबतीत ती उजवी आहे। हा, ती कधीच आई होऊ शकत नाही ही एक गोष्ट सोडली तर तिच्यासारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही। या सगळ्या गोष्टी राहू द्या लाली आत्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं श्रीनूवर खूप प्रेम आहे। ते दोघं एकमेकांसाठी काही करायला तयार आहेत। त्या ओवीची वकिली तू कशा करतस? हा? अगो तिने काय पुडक्यो खाऊ घातली का काय तुका? लाली आत्या, मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये। लाली आत्या, मी तुम्हाला या गोष्टीची सुद्धा हमी देऊ शकते की आज जर ओवीच्या जागी मी असते तर मी श्रीनूच्या हातून ते मंगळसूत्र नक्कीच घालून घेतलं असतं, माझ्या स्वार्थासाठी। पण ओवीने तसं नाही केलं। ती अजूनही थांबली आहे तुमच्या आशीर्वादासाठी, तुमच्या परवानगीसाठी। त्यामुळे आता तुम्हीच ठरवा, आम्हा दोघींपैकी या घरातली सून होण्याच्या लायक कोण येते? ता मी आणि माझो लेक काय ता बघून घेऊ। हा, इकडे माझ्या लेकाचा ना काय स्वयंवर नाही मांडलेला। कोणी पण यावा आणि टिकले लावून जावा। म्हणजे ना आधी तू माझ्या खोलीतून बाहेर हो, बाहेर हो। आणि हा, आजपासून ना माझ्या लेकाच्या आजूबाजू तू पण नाही फिरकायचा। माझं ऐकून तरी घ्या प्लीज। लाली आत्या, बाहेर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।